गांधी उपोषणाला बसल्याबरोबर नेहरूंची जी आई होती ती अतिशय कर्मठ होती. तिने एका चांभारणीला बोलवून स्वयंपाक करून घेतला आणि तिच्या हातचं ती जेवली. सगळी मंदिरं अस्पृश्यांच्यासाठी खुली झाली, सगळ्या विहिरी खुल्या झाल्या. आंबेडकरी चळवळीनं प्रचंड मिरवणुका काढल्या. प्रत्येक जयंतीच्या बाबासाहेबांचा स्वतंत्र मतदारसंघ ज्या पद्धतीने आलेला होता त्याला विरोध होता, कारण फक्त 71 जागा होत्या. गांधींनी त्यांना 157 जागा दिल्या. ते म्हणाले, बापूजी, जर तुम्ही माझं म्हणणं तिथे मान्य केलं असतं इंग्लंडमध्ये तर हा सगळा गदारोळ झाला नसता. या पुणे कराराचं जे प्रकरण आहे, हे पुणे करार जी नावाची जी गोष्ट झाली, जी बाबासाहेबांच्याबद्दल सगळ्या दलितांच्या मनामध्ये ते सगळे, ते कांशीराम नावाचे नेते होते, माझे मित्र होते, माझ्याकडे सारखे यायचे ते. कारण ते म्हटले, रावसाहेब, मी फक्त बाबासाहेबांचं एकच पुस्तक वाचलेलं आहे, एनिलिशन ऑफ कास्ट. मी म्हटलं तेवढंच वाच, त्याच्या पुढं तू वाचायचं काही कारण नाही, कारण बाकीचं मी वाचलेलं आहे. काय तुला पाहिजे असेल तर मी सांगतो, तू वाचण्यात काय वेळ दौडू नको. त्याने इथे पुणे कराराच्या विरोधी एक सभा घेतली. मी त्याला सांगितलं की तू असं करू नको वेड्यासारखं. पुणे कराराला बाबासाहेबांचा विरोध नव्हता. तो म्हणला, बाबासाहेबांचा विरोध असो का नसो, पण मला पक्ष उभा करायचा आहे तर मला कोणीतरी शत्रू पाहिजे ना. आणि तो गांधीच्या रूपाने मिळाला. जसं सावरकरांना त्यांच्या राजकारणासाठी 2 शत्रू मिळाले, एक मुसलमान पण मिळाला आणि गांधी पण मिळाला. आणि जे पक्ष अशा शत्रूच्या बळावर उभे असतात ते पक्ष शेवटी शत्रूला शरण जातात. हे अशी सगळी एकूण गंमत सध्या समाजामध्ये चालू आहे. हे गांधींनी जे उपोषण धरलं ते काय धरलं? ते काय स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधी होतं. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला आणि ते उपोषण धरलं गांधींनी. आणि मग गांधींनी उपोषण धरलं, आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ सोडला आणि त्यामुळे समग्र दलित जनतेचा फार मोठा अपमान झाला. म्हणून ह्या सगळ्या लोकांनी गांधीच्या विरोधी भूमिका. त्याचं काही नाही, अजिबात तसं नाही. ज्यावेळी गांधींनी उपोषण धरलं येरोड्यामध्ये, त्यावेळी ब्रिटिशांनी खास कस्तुरबाला पाठवलं त्यांच्या सेवेसाठी. तिथे तुरुंगात कस्तुरबा आल्या आणि सगळे लोक बसले होते तिथे. आणि त्याने असा एक त्या कॉटला असं चक्कर मारली आणि त्या म्हणाल्या, अगेन द सेम स्टोरी. पुन्हा तीच गोष्ट. हे वाक्य मला इतकं महत्त्वाचं वाटलं की ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट भारतात घडली नव्हती. ती सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला तिचं स्क्रिप्ट तयार झालेलं होतं. या गोष्टीचं स्क्रिप्ट तिथेच तयार झालं होतं. बाबासाहेब आणि गांधी यांच्या 3 बैठका सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळी झाल्या इंग्लंडमध्ये याच मुद्द्यावर. बाबासाहेबांनी 1929 साली सायमन कमिशनला असं सांगितलं होतं की या देशातल्या कुठल्याही मायनॉरिटीला स्वतंत्र मतदारसंघ देऊ नयेत. आणि तुम्ही मुसलमानांना जे 1916च्या लखनौ कराराप्रमाणे जे दिलेले आहेत त्याचे अतिशय दुष्परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील. आणि स्वतंत्र मतदारसंघ का देऊ नयेत अल्पसंख्याकाला, याची 6 कारणं सायमनच्या रिपोर्टमध्ये आहेत. म्हणजे आंबेडकरांची मूळ भूमिका स्वतंत्र मतदारसंघ मागायची नव्हती. सायमनने त्यांना विचारलं, मग तुम्हाला काय पाहिजे? तर ते म्हणले, मला पहिल्यांदा सार्वत्रिक मतदानाचा हक्क पाहिजे, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, मला टेरिटोरियल मतदारसंघ, प्रादेशिक मतदारसंघ, त्याच्यात राखीव जागा पाहिजे. सायमनने त्यांना विचारलं, हे जर गांधींनी मान्य केलं नाही तर, किंवा काँग्रेसने मान्य केलं नाही तर
तर आंबेडकर म्हटले मग देन आय शॅल बार्गेन, मी स्वतंत्र मतदारसंघ मागेन मुसलमानांच्या सारखा, शिखांच्या सारखा. गांधी आयर्विन करार झाला आणि गांधी गेले सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला दुसऱ्या. बाबासाहेबांची गांधी आयर्विन करारावर सगळ्यात महत्त्वाची टीका होती की गांधींनी एक मोठी संधी चुकवली की हा करार करताना त्यांनी सार्वत्रिक मतदानाच्या अधिकाराचा आग्रह धरायला पाहिजे होता, तो त्यांनी धरला नाही. तिथं गेल्यानंतर गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला आणि राखीव जागांना पण विरोध केला. ते म्हणले मी राखीव जागा पण देणार नाही, कारण मला हिंदूंच्या मध्ये भेद नको आहेत, भिंत नको आहेत, सवर्ण हिंदू आणि अस्पृश्य हिंदू असं नको आहे. आंबेडकर म्हटले ठीक आहे तुम्हाला नको आहे, पण आम्ही मानत नाही ना, आम्ही हिंदू धर्माला मानत नाही. गांधीच्या दृष्टीने बरोबर होते, कारण गांधी सवर्णाच्या दृष्टीने अस्पृश्यता गेली पाहिजे असं बघत होते. आणि ते म्हटले अस्पृश्यता हे हिंदूंनी केलेलं पाप आहे, सवर्णांनी केलेलं पाप आहे, त्यामुळे ते नष्ट करण्याची जबाबदारी त्यांची आहे, तुमची नाही. तुम्ही माझ्या तोंडावर थुंकलात तरी मला ते सहन केलं पाहिजे. आंबेडकर म्हटले ठीक आहे. गांधी म्हणाले की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा कलंक आहे. आंबेडकर म्हटले अहो तो असेल हिंदू धर्मावरचा कलंक, पण तो आमच्यावरचा कलंक आहे, अस्पृश्यावरचा कलंक आहे, त्यामुळे आम्ही धुवून काढणार, तुमची आम्हाला गरज नाही. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितला, तो मिळवला. गांधीने माहीत होतं की यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळणार आहे. गांधी आणि बाबासाहेब यांच्या 3 बैठका, एक सरोजिनी नायडूंच्या घरी झाली, एक म्हैसूरचे दिवाण जे आहेत त्यांनी आयोजित केली, आणि एक स्वतः गांधीजींचे जे चिरंजीव होते त्यांनी आयोजित केली. 3 बैठका. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून त्यांच्या चळवळीचं जे मुखपुत्र होतं जनता, दी पीपल, तिला 3 पत्र लिहिलेले आहेत. त्या 3 पत्रांच्या मध्ये जो मजकूर आहे की तिथं काय घडत होतं, सारखे दोघांची चर्चा. गांधी म्हणायचे ते सूत कापता डॉक्टर काय म्हणणं आहे तुमचं, ते वेळेला जरा किती वेळा सांगायचं तुम्हाला काय म्हणणं आहे, किती वेळा तुम्ही उत्तरं देणार, हे सगळं माहीत होतं. गांधीला माहीत होतं की तडजोड कुठं होणार आहे. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा दिल्या, प्रादेशिक मतदारसंघ दिले की संपला विषय, कारण त्यांची ती भूमिका आहे, त्या भूमिकेतच ते राहणार आहेत. तेव्हा गांधी इथे उपोषणाला बसले, आणि गांधी उपोषणाला बसल्यानंतर जेव्हा सुरू झाली चर्चा, तुम्ही त्या काळातले 6 दिवसाचा जो त्यांचा उपवास होता त्या काळातले वर्तमानपत्र बघा, सगळे दुनिया बोंबाबोंब करीत होती, आंबेडकर काहीच बोलत नव्हते. कारण आंबेडकरांना माहित होतं की हे सगळं मिटणार आहे व्यवस्थित. गांधींनी पहिलं पत्रक काढलं ते असं तुरुंगातून की जोपर्यंत या देशामध्ये अस्पृश्यता आहे तोपर्यंत हा देश स्वराज्याला लायक नाही. आंबेडकरांच्या विरुद्ध, स्वतंत्र मतदारसंघाच्या विरुद्ध ते पत्रक नव्हतं, अजिबात नाही. आणि जेव्हा तो करार झाला, करारात ठरलं ना शेवटी की राखीव जागा आणि तुम्हाला प्रादेशिक मतदारसंघ द्यायचा. सगळे पुढारी अस्वस्थ, आमके अस्वस्थ, तमके अस्वस्थ. गांधीजींनी बाबासाहेबांचे आभार मानले, बाबासाहेबांनी गांधीजींचे आभार मानले. इतकंच नव्हे तर असं म्हणाले की या महासंकटातून महात्माजींनी मला सोडवलं. भाषण आहे त्यांचं वरळीचं. आणि हा किती महत्त्वाचा पुणे करार आहे हे सांगितलं. बाबासाहेबांचा स्वतंत्र मतदारसंघ ज्या पद्धतीने आलेला होता त्याला विरोध होता, कारण फक्त 71 जागा होत्या.
गांधींनी त्यांना 157 जागा दिल्या. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतो की हे सगळं झालं हे बाबासाहेबांना पण माहीत होतं हे होणार आहे, गांधीने पण माहीत होतं हे होणार आहे. फक्त आपल्या सगळ्या मूर्ख पुढाऱ्यांना हे माहिती नव्हतं, पत्रकारांना माहिती नव्हतं की हे होणार नाही म्हणून. त्याला काहीच कळत नव्हतं. ज्यावेळी झालं त्यावेळी एक प्रश्न उपस्थित राहिला जो आंबेडकरांनी स्वतःच केला होता. ते म्हणाले, बापूजी, जर तुम्ही माझं म्हणणं तिथे मान्य केलं असतं इंग्लंडमध्ये तर हा सगळा गदारोळ झाला नसता. त्यावेळी गांधीजी फक्त त्यांच्याकडे बघून हसले. आणि त्या हसण्याचं कारण असं होतं की अस्पृश्यतेचा प्रश्न हा भारतीय पातळीवर कसा न्यायचा आणि त्याच्यातून एक मानसिक क्रांती कशी स्पृश्य हिंदूंची करायची याचा विचार गांधीजी करत होते. आणि त्यांच्या उपोषणाने ही सायकोलॉजिकल रिव्होल्यूशन गांधींनी केली. त्याच्यात ते यशस्वी झाले. कारण गांधी उपोषणाला बसल्याबरोबर नेहरूंची जी आई होती ती अतिशय कर्मठ होती. तिने एका चांभारणीला बोलवून स्वयंपाक करून घेतला आणि तिच्या हातचं ती जेवली. हे सगळं काशी विश्वेश्वराचं मंदिर उभं आहे हे झालं. सगळी मंदिरं अस्पृश्यांच्यासाठी खुली झाली. सगळ्या विहिरी खुल्या झाल्या. सगळी माणसं एकमेकांच्या हातात हात घालून रस्त्यावरून चालू लागली. असं काय या फाटक्या माणसाजवळ होतं? जसं आता कुमार म्हणाले, त्याची छाती तर 56 इंची नव्हतीच. ते तर सगळ्या फासळ्यात दिसत होत्या. काय होतं असं? त्याच्यात एक गोष्ट होती आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. त्याचं कारण असं की कोणत्या वेळी कोणते निर्णय घ्यायचे आणि कोणत्या वेळी काय करायचं, कशी आखणी करायची याचं भान गांधीजींना सतत असे. आणि म्हणून आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की हा पुणे कराराची एक समिती नेमली आणि पुणे करार ज्या दिवशी झाला त्या दिवशी तिची जयंती म्हणून आंबेडकरी चळवळीनं प्रचंड मिरवणुका काढल्या. प्रत्येक जयंतीच्या वेळी त्या एकीकडे गांधींचा फोटो, एकीकडे आंबेडकरांचा फोटो आणि असाच एक फोटो, अशीच एक जयंती पुणे कराराची दादासाहेब गायकवाडांनी नाशिकमध्ये काढलेली होती. 3 वर्ष पुणे कराराच्या जयंतीचा कार्यक्रम चालू होता. तेव्हा आंबेडकरांना पाहिजे होतं ते मिळालं आणि गांधींना जी स्पृश्यांच्या मनामध्ये एक मानसिक क्रांती करायची होती ती पण झाली.